जंगलात 5 वर्षांपासून दुष्काळ पडला होता. शेरसिंग हे सगळं बघून हैराण होता. सगळे जनावर भुकेने आणि तहानेने तडफडत होते. महाराज, तुमची समस्या मी समजू शकते. ह्याचा उपाय माझ्याकडे आहे. जंगलात पाऊस आणण्यासाठी तू जे म्हणशील ते मी सगळं करेन. आपल्याला एका बाबाकडे जायला हवे. पाऊस आणण्याचा उपाय बाबाच सांगू शकतील. ठीक आहे, तर आपण आजच बाबांकडे जायचं. बाबा, जंगल कोरडं पडलं आहे. सगळ्या नद्या आणि झरणे सुकलेले आहेत. प्राणी तडपून तडपून मरत आहेत. काहीतरी उपाय सांगा बाबा. तुझ्या जंगलाचा उद्धार एका गर्भवती बकरीच्या हातात आहे. जंगलाचा उद्धार बकरीच्या हाती? मला काही कळलं नाही. मी समजावतो. चंपा नावाची एक गर्भवती बकरी ज्या दिवशी पाकिस्तानच्या झऱ्यात जाऊन अंघोळ करेल त्या दिवशी तुझ्या जंगलात पाऊस होईल. पण आपण त्या बकरीला शोधायचं कसं बाबा? पाकिस्तानच्या जवळच्याच एका जंगलात चंपा राहते. जाऊन शोध तिला. शेरसिंग आपल्या साथीदारांसकट चंपा बकरीच्या शोधात पाकिस्तानकडे जायला निघाला. महाराज, ते बघा, पाकिस्तान दिसायला लागलंय. हो, नदीच्या त्या पलीकडे पाकिस्तान आहे. बाबा म्हणाले होते की पाकिस्तानच्या जवळपासच चंपा राहते. ह्याचा अर्थ चंपा इथेच कुठेतरी राहते. हो, चला तिला शोधूया. सगळे मिळून चंपाला शोधतात. तेव्हा जंगलात चंपा त्यांना दिसते. तर काय तू चंपा आहेस? हा, पण आपण कोण आहात? माझं नाव शेरसिंग आहे. मी गिरच्या जंगलातून तुला शोधत शोधत इथे आलो आहे. आपल्या जंगलात दुष्काळ पडलाय आणि बाबांनी सांगितलंय की पाऊस पाडण्यात तू आमची मदत करू शकतेस. जर माझे पतिदेव इथे असते तर मी तुमची मदत केली असती. याचा अर्थ यावेळेस तू आमची मदत करू शकत नाहीस? आणि तुझे पतिदेव कुठे आहेत? माझे पती एक जादूगार होते आणि ते शक्तिशाली होते, पण एकदा राक्षसाच्या हातून मारले गेले. ओह, म्हणजे त्यांनी तुला त्या जादुई शक्ती दिल्या नाहीत? त्यांचं बाळ माझ्या पोटात आहे. जेव्हा ते बाळ जन्म घेईल तेव्हा माझ्या पतिदेवांच्या सगळ्या शक्ती माझ्यामध्ये येतील. हो, पण मला बाबांनी सांगितलं आहे की त्या जादुई शक्ती तुझ्यात तेव्हा येतील जेव्हा तू पाकिस्तानातल्या एका झरण्यामध्ये जाऊन अंघोळ करशील. हे सगळं मला माहित आहे, पण तुम्ही इथे सगळे कशाला आलात हे तर मला सांगा. आमच्या जंगलात सुख पडलंय. तिथे पाऊस तेव्हाच होईल जेव्हा तू पाकिस्तानातल्या झऱ्यामध्ये अंघोळ करशील. जर माझं पाकिस्तानात अंघोळ केल्याने तुमच्या जंगलात पाऊस येणार असेल तर मला हे मान्य आहे. हां, याने आमचा त्रासही दूर होऊन जाईल आणि तुला जादुई शक्ती पण मिळतील. ठीक आहे, मग उद्या आपण पाकिस्तानात जाण्यासाठी निघूया. हे ऐकून सगळे प्राणी खुश होतात. प्रवासाची तयारी करा. उद्या आपण सगळे पाकिस्तानला रवाना होणार आहोत. दुसऱ्या दिवशी शेरसिंग चंपा आणि बाकीच्या प्राण्यांना घेऊन पाकिस्तानाच्या जंगलात जाण्यासाठी रवाना होतात. काही वेळ चालून झाल्यानंतर ते नदीजवळ पोचतात. जसा शेरसिंग पाण्यात प्रवेश करायला जातो तेव्हा नदीतून एक दैत्य प्रकट होतो. मूर्ख प्राण्यांनो, तुम्ही ही नदी पार करू शकत नाही. जर कुणी ही नदी पार करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला मारून टाकेन. दैत्याचं बोलणं ऐकून सगळे घाबरतात. पण त्याच वेळी चंपा सांगते, हे दैत्यराज, कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही. मी जादूगार मंगलची पत्नी आहे. काय, तू जादूगर मंगलची पत्नी आहेस का? हा दैत्यराज. पण तुला पाकिस्तान मध्ये का जायचंय? पाकिस्तानाच्या एका झऱ्यात आंघोळ करून माझ्या पोटात वाढणाऱ्या जादूगराच्या बाळाला जादुई शक्ती मिळतील आणि माझ्या जंगलात पाऊस सुरू होईल. आमचं जंगल कितीतरी वर्षांपासून सुख्याच्या विळख्यात आहे. तुम्ही सगळे चांगल्या कामासाठी जात आहात म्हणून मी तुम्हाला थांबवणार नाही. जा. चंपा बरोबर सगळे प्राणी नदी पार करायला लागतात आणि थोड्याच वेळात सगळेजण पाकिस्तानाच्या जंगलात प्रवेश करतात. हे बघा, आपण सगळे पाकिस्तानाच्या जंगलात आलो आहोत. त्यामुळे आपल्याला सतर्क राहावं लागेल. हा, आणि लवकरात लवकर आपल्याला त्या झऱ्याजवळ जायचंय ज्यात आंघोळ करून मला शक्ती मिळवायची आहे आणि तुमच्या जंगलात पाऊस आणायचे. तिथे पाकिस्तानच्या जंगलातला राजा शेरखान पण चिंतित होता. महाराज, गेल्या 5 वर्षांपासून आपल्या जंगलात पाऊस झाला नाहीये. त्यामुळे जनावरं तडफडून मरतायत. अखेरीस कधीपर्यंत आपले सोबती उपाशी मरत राहतील? इन्शाअल्लाह, खूप लवकर आपल्याला यातून एक मार्ग मिळेल. तेव्हा अचानक एक बाज पक्षी उडत तिथे येऊन सांगतो, सगळे सावधान व्हा. मी भारताच्या प्राण्यांना आपल्या हद्दीत शिरताना पाहिलंय. काय त्यांच्यासोबत एक बकरी पण आहे? होय महाराज.
मी त्यांचीच वाट पाहत होतो. बाज पक्षाचं बोलणं ऐकून शेरखानला आश्चर्य वाटलं नाही, तर जोर जोरात हसायला लागला. हे बघून लांडगा विचारू लागला, माफ करा महाराज, तुम्ही त्यांचीच वाट बघत होता? मला काही कळलं नाही. मी समजावतो. मला एका फकीर बाबांनी सांगितलं होतं, बाबा माझ्या जंगलात कित्येक वर्षांपासून पाऊसच नाही पडलाय. पाऊस आणण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. तुझ्या जंगलात पाऊस पाडण्याचा एक उपाय आहे, तो तू करू शकशील का? माझ्या शहरासाठी मी काहीही करू शकतो बाबा. ठीक आहे, मग ऐक. भारताच्या जंगलामध्ये जादूगर मंगलची बायको गर्भवती आहे. काहीही करून तू तिला पाकिस्तानला बोलवून एका झऱ्यात अंघोळ करायला लावशील तर तुझ्या जंगलामध्ये भरपूर पाऊस होईल. ती बकरी स्वतःच्या मर्जीने नाही तर आपल्या मर्जीने येत आहे. आता तुम्ही लोक तेच करा जे मी तुम्हाला सांगेन. नंतर शेरखानने सगळ्यांना सांगितले की हिंदुस्थानाच्या जनावरांचं स्वागत करूया. महाराज, शत्रू देशाच्या प्राण्यांचं स्वागत का? हे स्वागत नाही तर षडयंत्र आहे. थोड्याच वेळात हिंदुस्तान आणि पाकिस्तानचे जनावर एकमेकांसमोर येतात आणि पाकिस्तानचे प्राणी त्यांचं मनापासून स्वागत करतात. आम्हाला विश्वासच नव्हता की तुम्ही आमचं मनापासून स्वागत कराल. तर सांगा मित्रांनो, तुम्ही पाकिस्तानात का आले आहात? आम्ही एका झऱ्याच्या शोधात आहोत ज्यात मला अंघोळ करायची आहे. चंपाच्या त्या झऱ्यामध्ये अंघोळ केल्याने आमच्या इथे पाऊस येणार आहे. अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह. चांगल्या गोष्टीसाठी विचारपूस. चला झरण्याजवळ जाऊ. नंतर शेरखान सगळ्यांना झऱ्याजवळ घेऊन जातो, जिथे चंपा आणि इतर प्राणी मनसोक्त अंघोळ करतात. झऱ्यात अंघोळ करून बकरीच्या अंगात जादूगराची शक्ती येते आणि जशी चंपा झऱ्यातनं बाहेर येते ती एका कोकराला जन्म देते. हे बघून बकरीपेक्षा शेरखानाला जास्त आनंद होतो. खूप आनंदाचा क्षण, आनंदाचा क्षण. अभिनंदन सगळ्यांचं. हे बघा, मला अमर बनवण्यासाठी पाकिस्तानाच्या धर्तीवर कोणीतरी जन्म घेतला आहे. शेरखानच्या तोंडून ही गोष्ट ऐकून सगळी जण आश्चर्यचकित होतात. तुम्हाला अमर बनवणारा जन्माला आलाय, याचा काय अर्थ? मला फकीर बाबा म्हणाले होते की हिंदुस्थानातल्या त्या गर्भवती बकरीचं ताजं ताजं बाळ जर मी खाल्लं तर मी अमर होईन. पण मला तर फकीर बाबांनी हे सांगितलं होतं की चंपाचं पाकिस्तानातल्या झऱ्यामध्ये अंघोळ केल्याने आमच्या इथे पाऊस येईल. तुम्ही हिंदुस्थानातले लोक साधे भोळे असता. काय म्हणजे? तू पण त्याच बाबांकडे गेला होतास ना, जिथे तुला ही कोल्हेण घेऊन गेली होती? हा, तू सिंह असून सुद्धा खूप मूर्ख आहेस सिंहा. ह्या कोल्हेणीला मी विकत घेतलं होतं. ती माझ्या म्हणण्यावर साधू बाबांकडे तुला घेऊन गेली होती. तर याचा अर्थ तू काय गद्दार आहेस कोल्हेणे? माफ करा महाराज, पण शेरखान राजा झाल्यानंतर तर ते मला जंगलाचा मंत्री बनवणार आहेत. ते म्हणतात ना, प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. आणि तो साधू ही मी पाठवलेला फकीर बाबा होता. पण तू हे असं का केलंस? अमर होण्यासाठी. तुझ्या बाळाला खाल्ल्यानेच मी अमर होणार आहे. जसा शेरखान कोकराला खायला पुढे होतो तेव्हा तिथे साधू महाराज प्रकट होतात. तिथेच थांब शेरखान, गोष्टीमध्ये ट्विस्ट अजून बाकी आहे. बाबांना तिथे बघून हिंदुस्थानी प्राण्यांमध्ये आनंद निर्माण होतो. खरं तर तू पाठवलेला फकीर वेश बदलून तिकडे आला होता, पण मी त्याला ओळखलं होतं. मग मी आणि बाबांनी मिळून त्याला बंदी बनवून त्याला कैद केलं. तर तुला आमच्या या षडयंत्राबद्दल आधीपासूनच माहित होतं? हो कोल्हेणे, मी राजा आहे. ह्या संपूर्ण जंगलावर लक्ष ठेवतो, तर काय तुझ्यावर लक्ष नाही ठेवू शकत? नंतर साधू बाबाने रहस्य उघडून शेरखानला सांगितलं, खरं तर या झऱ्यात अंघोळ केल्याने आमच्या जंगलात पाऊस होणार होता. आणि अंघोळ केल्यानंतर माझ्या अंगात माझ्या जादूगार पतीच्या सगळ्या शक्ती येणार होत्या आणि आता त्या आल्या आहेत. म्हणून आता तू या शक्तीमुळे चंपा किंवा तिच्या कोकराला स्पर्शही करू शकत नाहीस. माझ्या शहरात येऊन तू मलाच चॅलेंज देतोयस? आम्ही हिंदुस्थानी जिथे कुठे जातो अखड तर तीच असते. मला अमर होण्यापासून कोणीही नाही थांबू शकत. मी आताच या कोकराला खाऊन टाकतो. जसा शेरखान कोकराला खायला पुढे होतो, चंपा आपल्या शक्तीच्या जोरावर शेरखानला भिडते. शेरखानचा हिशेब तर झाला महाराज, पण या गद्दार कोल्हेणीचं काय करायचं? मला खूप भूक लागलीये. मी आता हिला खाऊन गद्दारीची शिक्षा देतो.
दया करा महाराज, दया करा. माझ्याकडून चुकी झाली, मला माफ करा. गुन्हा करणाऱ्यापेक्षा माफ करणारा मोठा असतो शेरसिंग. याला माफ कर. साधूबाबाच्या सांगण्यावरनं शेरखानने गद्दार कोल्हिणीला माफ केले. मग सगळी जण आपल्या जंगलात परत येतात. जंगलात येताच पावसाला सुरुवात होते. चंपा, तुझ्यामुळेच आज जंगलामध्ये आनंद आलाय. म्हणून मला असं वाटतंय की आजपासून तू आमच्या सोबत जंगलातच राहावंस. शेरसिंगचं ऐकून चंपा शेरसिंगच्या जंगलातच राहायला लागते. आता सगळे जनावर एकमेकांसोबत आनंदात राहायला लागतात. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.